आपल्याला एक थोडा वेळ पोटाला श्रद्धांजली व्हावी लागेल आपल्या. हा, आणि तुम्हाला त्याची सवय आहे. भुकेवर विजय मिळवण्याची तुम्हाला सवय या मिशन मध्ये लागलेली आहे याची मला जाणीव आहे. आणि भूक बदलून नवीन भूक निर्माण करणारे डॉक्टर आज इथे आपल्या समोर इथे आहेत. ज्ञानाची भूक दररोज वाढवत वाढवत, जसं आपण म्हणतो देव पाहावया गेलो आणि देवच होऊन आलो, तसं आमचे डॉक्टर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झाले. बाबासाहेबांचे विचार, त्यांच्या विचाराचा समाज, त्यांच्या विचाराचं राष्ट्र घडावं यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. आणि मी नेहमी म्हणतो, आजही म्हणणार, उद्याही म्हणणार, आयुष्यभर म्हणणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जैविक वारस कोण आहेत मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण बाबासाहेबांचा वैचारिक वारस कोण असेल तर आपले मित्र डॉक्टर दीपक कदम. इथून आजची सुरुवात या जगातल्या सर्वश्रेष्ठ राजाच्या जयंतीची, या समारोहाची सांगता आता आपल्याला आजच्या दिवशीची करायची आहे. महाराजांवर अनेक वक्ते बोलले, अनेक महात्म्यांना वंदन केलं. गौतम बुद्धापासून, महात्मा बसवेश्वरांपासून, छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ शंभूराजे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि आपण. मला एवढं आश्चर्य वाटतं आणि एवढा आनंद होतो. या जगात छोटे मोठे आता जवळजवळ 200 देश आहेत. कोणी 192 म्हणतं, कोणी 193 म्हणतं, हे वाद चालूच राहतो. जवळपास आपण असं समजू की 200 देश या विश्वात आहेत, या जगात आहेत. त्यातला आपला एक देश, भारत देश, 800 कोटी या जगाची लोकसंख्या, आणि त्या 800 कोटीमध्ये 142 कोटी लोक केवळ तुमच्या आमच्या मागच्या 75 वर्षाच्या आपल्या पूर्वजांच्या प्रयत्नांनी 30 कोटीवरून 75 वर्षात 142 कोटीवर नेणारा विक्रम जो महाराजांनी कधीच केला नाही, पण हे बाकीचे विक्रम आपण पूर्ण करत आहोत. ही विनोदाची बाजू एकीकडे आहे, पण भारत हा महान राष्ट्र आहे, यात काहीच वाद नाही. आम्ही भारताचे लोक आहोत, आम्ही नागरिक आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चव्हाण साहेबांनी सांगितलं की युरोप हा सगळ्यात सुंदर देश आहे. मी बऱ्यापैकी फिरलो आहे, पाहिलं आहे, ही सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण भारतातले लोक सर्वश्रेष्ठ आहेत, ही वस्तुस्थिती आहे, हेही खरं आहे. मनात वसंत असेल तर बाहेरचा वसंत आवडतो. मनात उन्हाळा असेल तर बाहेरचा कुठलाही ऋतू माणसाला आवडत नाही. म्हणून मनात वसंत फुलवण्याची जी किमया आपल्या शिवाजी महाराजांनी केलेली आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली आहे, त्यामुळेच तर आज आपले चेहरे इतके खुललेले आहेत, इतके फुललेले आहेत, इतका उशीर होऊन सुद्धा आपल्याला ऐकावंसं वाटत आहे. 394वी जयंती. शिवाजी महाराजच महाराष्ट्राला कधी कळाले आणि कुणी सांगितलं की इथं शिवबा नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे? किती वर्ष माहिती होतं का महाराष्ट्राला? अजिबात नाही. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा परिचय करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, हेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे.
म्हणजे ज्यांनी देव दाखवला त्या संतांच्या पायाआधी पडलं पाहिजे, म्हणून मी महात्मा फुलेंच्या चरणावर आपल्या सर्वांच्या साक्षीने आधी नतमस्तक होतो की ज्यांनी या जगात सगळ्यात आधी महाराजांची समाधी शोधली आणि महाराजावर दीर्घ पोवाडा पण लिहिला। या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत। कुठे जन्माला यावं, कोणाच्या पोटी जन्माला यावं आपल्या हातात जरी नसलं तरी ही निश्चित पुण्याईचा भाग आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत। कारण महाराष्ट्र ही अशी भूमी आहे, ही थोर विचारवंतांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही समतेची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही डॉक्टर आंबेडकरांची भूमी आहे, महात्मा फुल्यांची भूमी आहे। या भूमीवर, या भूमीत विचाराचं एवढं सिंचन झालेलं आहे, एवढं सिंचन झालेलं आहे की त्याचं पीक म्हणून हे आंबेडकर मिशन आज इथं आपल्या समोर उभं आहे। खूप गांभीर्याने, खूप आता आयुष्याचं चिंतन, आता चिंतनात आयुष्य चालू आहे। एक वेळ अशी येते डॉक्टर साहेब, वाचनाच्या पुढे निघून जातो माणूस कधी कधी। डॉक्टर गाडगे महाराजांनी काय वाचन केलं होतं का? तसं भाषण आज आमच्या कामाजी पवार साहेबांचं झालं की वाचनाच्या पुढे निघून गेले ते आज। मला आनंद आहे। अरे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। बोलताना लक्षात येतं की माणूस काय बोलतो। काही लोक बाहेर असतात बोलताना, काही वक्ते आत असतात बोलताना। आज कामाजी पवार आतमध्ये होते म्हणून बाहेर आपल्याला इतके छान दिसत होते। अतदीप भव, स्वयंदीप भव, आपल्याला आतमध्ये घुसता आलं पाहिजे। फार छोटी गोष्ट आहे UPSC MPSC, आम्ही सगळे त्याच्यातून गेलेलोच आहेत। छोटी गोष्ट म्हणजे ती मोठी आहे, पण म्हणाल तर ती सर होऊ शकते, पार होऊ शकते, आपण साध्य करू शकतो। आजच्या कार्यक्रमाला सगळेच आज चांगले बोल। मला आमच्या मॅडमचं फार कौतुक वाटलं। ते म्हणले शिवाजी महाराजांचे पप्पा, त्यांच्याकडे काहीच नसतं। त्या पप्पावर मी एवढा खुश आहे। शिवाजी महाराजाला पप्पा आहे ते मला माहितीच नव्हतं। आम्ही शहाजीराजे म्हणूनच बेजार आहेत। ते लेकरू इतकं निरागस वगैरे असं सगळं, इतकी निरागसता सुद्धा असली पाहिजे माणसाकडे। हा, निमसे साहेबांनी महाराजांचा वेगळा पैलू दाखवला। कामाजी पवार साहेब आत घुसले, त्यांनी आत वैचारिक पर्यटन केलं। मॅडम तर एकदम गोडच, तुमचं सगळं गोड गोड झालं आज मॅडम। मोरे साहेब नेहमीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पायीक होण्याची पात्रता यावं म्हणून हा माझा मित्र दररोज दिवसेंदिवस प्रत्येक क्षणाक्षणाला आपली पात्रता वाढवतो, हे सांगतानाही मला आनंद होतो। ते खूपच स्पष्ट बोलतात। 2-3 गोष्टी ते फारच कडक आणि स्पष्ट बोललेले आहेत। शार्प शूटर म्हणतो मी त्याला। म्हणजे काही माणसाला म्हणजे हगवून लागायची वेळ आहे विचारांची। सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात, शब्दांची सुंदर हगवण म्हणजे कविता नाही। काय शब्दप्रभू कोणतीही कविता करू शकतो। कविता ती नसते, कविता आतून। एक एक कविता माझी हा माझा भाव आहे। ही कविता माझीच आहे, म्हणजे हे काही चोरलेली नाही। आपल्याला चोरायची गरज नाही, आपल्याकडे एवढं भांडार आहे। फोडेले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही। एक एक कविता माझी हा माझा भाव आहे, हे रचलेले काव्य नाही हा माझा जीव आहे। हे रचलेले काव्य नाही हा माझा जीव आहे। तसं हा आपला जीव, आपल्या सगळ्यांचा जीव। आपण लहानपणापासून ते स्वर्ग, देवभूमी,
स्वर्गात गेल्यानंतर असं तसं वगैरे काय 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 वाचत होतो आपण. प्रत्येक वेगवेगळ्या धर्मातून जातीतून जन्माला आलेले आहेत. कोणाच्या मनावर काय परिणाम झाला असेल, कोणाच्या मनावर काय परिणाम झाला असेल, बालवयात कोणी काय ऐकलं असेल, कथा ऐकल्या असेल, पण एक कल्पना आहे की आपलं आयुष्य स्वर्गात सगळ्यात सुंदर आहे. तर मला या भूमीवरचा स्वर्ग म्हणजे आंबेडकर मिशन वाटते हे सांगताना मला आनंद होतो. हजारो भाषणं झाली आमची, देशात झाली, परदेशात झाली, इव्हन डॉक्टर साहेब अमेरिकेतही भाषण झालेलं आहे आपलं, असं काही नाही. पण इथं भाषण देताना, इथं बोलताना, तुमच्या सोबत असताना, तुमच्याशी संवाद साधत असताना एक ब्रह्मानंद टाळी लागते आणि त्या आनंदाला पारावार राहत नाही. आनंदाचा उच्चांक म्हणजे आंबेडकर मिशन. आमचे डॉक्टर यशवंत चव्हाण सगळे जग फिरून आलेले आहेत. त्यांचा सुपुत्र, त्याचा जेव्हा सत्कार झाला, प्रत्येक बापाला वाटेल की सुयश माझ्या पोटाला जन्माला यावा, असा सुयश आहे हे सांगायची काही गरज नाही. तुम्ही सुयशला ऐकलेलं असेल. सुयश बद्दल आता सुयश बद्दल एक पुस्तक लिहावं लागेल. माझा सुयश असा, माझा सुयश तसा, अशी परिस्थिती आहे सुयशची. आणि तेव्हा जेव्हा तो UPSC क्लिअर झाला तेव्हा त्यांचा सत्कार करताना मी आणि पवारसाहेब होतो शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये. तेव्हा बोलताना मी असं म्हणालो होतो की छत्रपती शिवरायाचा राज्याभिषेक झाला तेव्हा मा जिजाऊला जो आनंद झाला असेल तसाच आनंद UPSC क्लिअर करून या देशात 57वा रँक 56वा रँक मिळवणारा सुयशची बातमी जेव्हा डॉक्टर यशवंत चव्हाणांच्या कानावर आली असेल तेव्हा त्या राज्याभिषेकपेक्षा कमी आनंद झालेला नसेल, तसाच तो आनंद असतो. आणि आज आमचे डॉक्टर दीपक कदम मरणाच्या दाढेतून बाहेर आले. जसे शिवाजी महाराज 3 वेळेस साक्षात मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले आहेत. तो पन्हाळगडचा वेढा असो, आग्र्याहून असलेली सुटका असो किंवा अफजल खानाच्या कवेत गेलेली शिवाजी महाराजांची मान असो, या 3 वेळेस साक्षात मृत्यूपासून सुटका करून मृत्यूवर विजय मिळून अपराजित राहून अजिंक्य राहून शिवाजी महाराज बाहेर आले. इतकी ताकद ज्या महाराजांची आहे तीच ताकद आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं डॉक्टर दीपक कदम साहेबांच्या जवळ आहे आणि तेही मृत्यूच्या दाढेतून परत आलेले आहेत. ताकद लागते. मानसिकता, माइंडसेट असंच तयार होत नाही. काही लोक कशालाही घाबरतात. ट्रेन चुकते का काय म्हणून घाबरतात आणि ट्रेन 5-6 दिवसांनी असते. आज घाबरलेले असतात काय होईल म्हणून. काही लोक कशालाच घाबरत नाहीत. काही लोक सांभाळून राहतात, काही लोक सावध राहतात. शिवाजी महाराज निर्भय होते पण बेसावध कधीच नव्हते. निर्भयता आणि बेसावधपणा याच्यात फरक आहे. जसं आमचे मित्र प्रसिद्ध साहित्यिक गोवा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष या छोट्याशा वयामध्ये जवळजवळ 20 ग्रंथ लिहिलेले आहेत. पत्र लिहिता येत नाही आपल्याला आई वडिलाला. पत्र काय लिहावं म्हणते माणूस. मागायचे असतात पैसे पण सुरुवात कशी करावी पत्राची. आम्हाला फार पेच पडायचा. कॉलेजला असताना आम्ही पत्र लिहायचो आई वडिलाला 100 रुपये पाठवा. पण ते डायरेक्ट असं पाठवलं तर बाप हानील ना धरून डायरेक्ट पैसे. कसं लिहायचं पत्र. या पठ्यानी 17, 18, 20 ग्रंथ लिहिलेत जवळपास आतापर्यंत. हनुमंत भोपाळे आणि निमसे साहेब शासकीय सेवेत असताना सुद्धा तुम्ही असा स्वतःचा व्यासंग जपत आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे, अभिमान आहे, कौतुक आहे. मी आपल्याला आशीर्वाद देतो की हाच विचार घेऊन पुढे चला. तुम्ही वाचन करता याची आम्हाला जाणीव झालेली आहे. आपल्या घरी स्वतःचं एक ग्रंथालय ठेवा कारण तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे. ज्या माणसाला प्रसन्न आहे त्या माणसाने खूप वाचन केलं पाहिजे आणि खूप वाचल्याच्या नंतर आयुष्याचं चिंतन सुरू होते. मग चिंतन सुरू झालं की मग त्याला आयुष्य कळायला लागतंय. मग जीवन साक्षरता समजते आणि मग शिवाजी महाराज थोडे थोडे कळायला लागतात. शब्दांच्या माध्यमातून किंवा पुस्तक वाचून शिवाजी महाराज किंवा कुठलाही महात्मा नाही कळत. परिचय होतो, तोंड ओळख होते. त्याला तोंड ओळख असं मी म्हणतो. तोंड ओळख, फक्त तोंड ओळख. माणूस कळायला फार वेळ लागतो.
महाराज समजून यासाठी घ्यायचे आहेत, त्याशिवाय आपण आपल्याला समजणार नाहीत. वपू काळे एका ठिकाणी म्हणतात की बा पडायचं पडून ठेच लागून पडू नये. माणसं कस काय पडलं, फ्रॅक्चर झालं, अहो पायात पाय अडकून पडलो. काय माणूस आहे, पायात पाय अडकून पडला तर पडला, फ्रॅक्चरही झालं, पायही तुटला, रॉडही टाकला, नमस्कार जा तुम्ही आता इथून. पडायचं पडून ठेच लागून पडू नये, चांगलं उंचीवर जाऊन पडावं, तेव्हा जगालाही कळेल की माणूस किती उंचीवर गेला होता. अरे जा ना, मरा ना, तिथं जाऊन मरा ना, इथं काय मरता, इथं काय मरता. अरे UPSC फेल झाला तरी चालेल, पण मी 6 अटेम्प्ट दिले, मी 8 अटेम्प्ट दिले, फेल झाला तरी चालेल, पण तुम्हाला जगाचा परिचय झालेला असेल. UPSC दिलेल्या प्रत्येक कॅन्डिडेटला जगाचा भूगोल कळतो, जगाचा इतिहास कळतो, जगाचं अर्थशास्त्र कळतं, जगाचं समाजशास्त्र कळतं, जगाची राजनीती कळते, प्रत्येक देशाची राष्ट्रनीती कळते आणि परदेश नीती कळते. इतका माणूस तयार होतो त्या ज्ञानाने. माणूस काय असं थोडाच आहे. आम्ही सायन्सचे विद्यार्थी आहोत. आम्ही जेव्हा MPSC द्यायचं ठरवलं तेव्हा या देशामध्ये राज्यघटना नावाचा काही प्रकार असो हे सुद्धा मला माहित नव्हतं. बाबासाहेब आंबेडकर वगैरे ठरवलं, फक्त अभ्यास करताना पहा मंजुळा आमच्या भीमरायाचा मळा, आम्हाला आज शिवरायाचाच मळा ऐकू यायचा आधी. नाही खरं ते सांगाल, 11वीला होतो, पहा मंजुळा आमच्या शिवरायाचा मळा, तरी वाटायचं अरे अभ्यास चालू आहे, हे काय मळा गळा लावलाय बाबा यांनी, अभ्यासामध्ये डिस्टर्ब आहे. असा हळू असे मळे जेव्हा गळ्याच्या माध्यमातून ऐकायला लागले तेव्हा आयुष्याचा मळा हळू असा फुलत गेला. असा काय मळा थोडाच फुलतो, हळूहळू फुलत गेला. विचार करत गेलो. म्हणून तुम्ही यश आणि अपयश याचं टेन्शन घेऊ नका. शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे महाराज 19 फेब्रुवारीला जन्मले, 1630ला जन्मले, इतक्या लढाया केल्या, एवढे तह केले, एवढे किल्ले परत दिले, एवढे किल्ले पुन्हा घेतले, शाहिस्ते खानचे बोट तोडले, फलानं केलं, बिस्तानं केलं, सबको मालूम हो गया है अभी. बट शिवाजी महाराज ॲज अ इन्स्पिरेशन फॉर इयर्स टुगेदर, फॉर सेंचुरीज टुगेदर, आणि फक्त आपल्यासाठी नाही या जगासाठी कसे आहेत. बोस्टन विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट आजही शिकवली जाते. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगातले 100 हुशार विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये अत्यंत अग्रस्थानी यांचं नाव लिहिलेलं आहे, जगातल्या 100 हुशार विद्यार्थ्याचं. तसं आता डॉक्टर साहेबांनी, आमच्या चव्हाण साहेबांनी सांगितलं की जे 10 नावं जगात काय काय, आणि पवार साहेबांनी सांगितलं हे जे काय 10 ते 11 योद्धे होते. ठीक आहे, मग शिवाजी महाराज सगळ्यात ग्रेट होते, मग तुम्ही काय करता. शिवाजी महाराज किती मोठे होते हे चंद्रसूर्य असेपर्यंत लोक सांगणारच आहेत. बाबासाहेब किती ग्रेट आहेत ते सांगणारच आहे. तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे सांगा ना. तुम्ही मेल्यावर आम्ही काय सांगावं समाजाला, तुमच्याबद्दल एखादी शब्द आहे काय. तुम्ही अचानक मेलात तर तुमच्या आईवडिलांनी काय सांगावं तुमच्याबद्दल. तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल नाही, तुमच्याबद्दल तर आम्हाला अभिमान आहे. आम्ही सांगू आंबेडकर मिशनचे विद्यार्थी होते, हे बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक होते, शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक होते. समाज फार मोठी खंत आता पवार साहेबांनी राजकारणाच्या संदर्भामध्ये, राजकारण हा महत्वाचा विषय आहे आणि हे आम्हाला जे डॉक्टर साहेबांनी पुस्तक दिलेलं आहे हे सगळ्यांनी वाचावं. हे केवळ विद्यार्थ्यांनी वाचावं असा कोणाचा गैरसमज असेल आणि ज्याला वाटत असेल हे फक्त विद्यार्थ्यासाठीच आहे, त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. विद्यार्थी तर प्रत्येक माणूस आहे. विद्येचा अर्थ तर प्रत्येकालाच कळायला पाहिजे. विद्यार्जन तर प्रत्येकानेच केलं पाहिजे. जो शिक्षक, आत्ता जसं कदम साहेब म्हणाले की अजून 15 दिवसांनी मी सुरू करतो आणि 50% सिलेबस इतके दिवसात पूर्ण करतो आणि तुम्हाला गॅरंटीने सांगतो, ही कुठली ताकद आहे बघा, किती ताकद आहे त्यांच्यामध्ये. अशा परिस्थितीत ते म्हणतात की मी इतके दिवसात तुम्हाला ताबडतोब शिकवतो. काय कॉन्फिडन्स आहे, कारण ते खूप मेहनत आहे ना त्याच्या मागे. आपण म्हणतो ना काय सहज बोललात तुम्ही,
काय सहज बोलून गेलात, काय छान बोललात. अरे हे सहजता येण्यासाठी आयुष्य घालावं लागतं, हे ज्याला कळतं त्याला शिवाजी महाराज कळतो. ही सहजता आपोआप थोडीच येईल. आपोआप कशी येईल? येणारच नाही. बाबासाहेब आंबेडकर कळायचं असेल तर, मी मागे एकदा बोललो होतो, आज एकदा पुन्हा रिपीट करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे वाचलेला माणूस. मला असं वाटतं दीपक कदम साहेब सोडून दुसरं कोणी आहे का नाही. मला शंका आहे, मला शंका आहे. भल्या भल्यांशी चर्चा करा तुम्ही, भल्या भल्यांना विचारा बाबासाहेबांचं साहित्य काय, कोणाला विचारा तुम्ही. तुम्हाला 1,00,000 लोकांचा सर्वे केला तर एखादी 2 माणसं मिळू शकतात, याच्यापेक्षा जास्त नाही. संपूर्ण साहित्य. तो अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, सोशॉलॉजीचे मास्टर होते, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक्स, बॅरिस्टर, पाणी तज्ञ, जलतज्ञ, मजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, कायद्याचे प्रश्न. या माणसाला हा सूर्य होता ज्ञानाचा. कोणत्याही बाजूने बघा प्रकाशच पडलेला. म्हणून ते जय शिवराय लिहायचे. प्रत्येक ठिकाणी कुठलीही गोष्ट लिहित असताना बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहायचं हे कारण होतं की जय शिवराय हा महासूर्य आहे, त्या सूर्याच्याच तेजामध्ये आपण तरुण निघू शकतो हे बाबासाहेबांना माहिती होतं. म्हणून काही जे लोक विचारत होते की बाबासाहेब तुम्ही एवढी मोठी घटना, एवढे आजार, पण तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आजारी होते घटना लिहित असताना. बायको आजारी पडली तर माणूस बायकोपेक्षा जास्त आजारी पडते. बायको आजारी पडली म्हणून नाही, आता मला करावं लागतं हिचं म्हणून. तर बाबासाहेब ताफ्यानी फनफन, एवढा मोठा डायबिटीस, सिव्हिअर डायबिटीस, खूप प्रॉब्लेम्स बाबासाहेबांना, खूप प्रॉब्लेम्स. एवढे प्रॉब्लेम्स असताना एकही प्रॉब्लेम जगाला न सांगता जगाला प्रकाश देण्याची ताकद त्याला स्वतःचं आयुष्य झिजवावंच लागतं. चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंगे. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही 2 माणसं अशी आहेत, चंदनाचे हातन पायेही चंदन, परिस आहे ते. त्यांचा स्पर्श झाला की आपण लोखंड जरी असलो तरी आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. होणार म्हणजे होणार. आता हा परिसाचा स्पर्श तुम्ही फिजिकली तर काहीच करू शकत नाही. दे आर नॉट अवेलेबल. देन विचार, विचाराच्या माध्यमातून. म्हणून खूप घासून घासून एखादा माणूस अधिकारी पण होऊनही जाईल, पण तो अधिकारी समाजाच्या काहीच कामाचा राहणार नाही. कारण संवेदना शून्य अधिकारी राहील. संवेदना शून्य अधिकारी 90% समाजामध्ये आहेत. तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये जा. मला तर असं वाटतं साहेब, आपण फार नंतर जन्माला आलो. 99% ब्रिटिशाच्या काळात सुद्धा इतके नालायक अधिकारी नसतील, शपथ हो. हा, कारण छुपा म्हणजे त्यांना आतून वाटायचं की अरे आपले भारतीयच आहेत, आपण यांच्यावर अन्याय करतो, मजबुरीने अन्याय करतो. हे नालायक लोक तर तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जा, मी XYZ म्हणून सांगा, कोण तुम्ही? अरे तुला काय करायचंय? मी नागरिक आहे ना देशाचा. मूर्खा, मी तुझ्याकडे कामाला आलोय. यू आर माय सर्वंट. नोबडी नोज दे आर सर्वंट. त्यांना माहितच नाही. आणि आपल्याला तर माहितीच नाही की ते आपले नोकर आहेत म्हणून. आम्ही त्यातनं गेलोय ना. कदम साहेब माझ्या ऑफिसमध्ये, मंत्रालयामध्ये मी माझ्या शिपायाला हे सांगून ठेवलं होतं, ज्याच्या ओळखीचं कोणीच नाही त्याला आधी सोडायचं, त्याला आधी सोडायचं. माझ्या चेंबरमध्ये तोच आधी आला पाहिजे. बाकीच्यांना वेटिंग असेल तर काही हरकत नाही. आणि 35 वर्षाच्या सेवेमध्ये मी कोणाला मला भेटायला आलं तर मी भेटलो नाही साहेब, एकही माणूस नाही. हेही दाव्याने आणि बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की प्रत्येकाला भेटलेलो आहे. वेळ कमी दिला असेल, जास्त दिला असेल, काही असेल, पण त्याला भेटलो. माझ्या अधिकारात जे काय होतं त्याचं समाधान केलं. याला म्हणतात संस्कार. कारण आम्हाला रात्रीच्या कुठल्या सवयीच नव्हत्या. विशेषतः बाबासाहेबांच्या अनुयायांना सवयी खूप लागल्यात आणि आमच्याबद्दल तर काही बोलायचं कामच नाही.
आम्ही तर जन्मोजन्मीच आहेत, दणकाच चालू आहे. आजही काय काय झालं देवालाच ठाऊ. 2-4 ठिकाणाहून इथं आलोय, सही सलामत आलोय. निर्व्यसनी महापुरुषांचे अनुयायी प्रचंड व्यसनी, काय दुर्दैव आहे, किती कमाल आहे. काय शिकायचं काय कोणी, आता कोणाकडून शिकावं, काय शिकावं. मी आत्ता दुपारी शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात MSCB मध्ये आपल्या महेश वाघमारेंनी कार्यक्रम घेतला होता. मी म्हटलं बाबा, तुमच्या घरात सगळं असेल, तुमच्या घरात फ्रीज आहे, TV आहे, रिलेट करा. बघा, महापुरुषांची शिकवण आजच्या युगाशी आपल्या आयुष्याची रिलेट करायला शिका. तुम्ही जर रिलेट न करता व्हेरी डिफरंटली किंवा असं तोडून जर महापुरुषाचं चरित्र आणि चारित्र्य बघायला गेलात, तुमच्या हाताला महापुरुष लागणारही नाही, कळणारही नाही. तुम्ही वाचन कराल, पाठ कराल, पोपटासारखे बोलाल, पण तुमच्या रक्तामध्ये ते महापुरुष घुसणार नाही, ते वाहणार नाहीत. आपल्या धमन्यातून तो विचार जेव्हा व्हायला लागतो, तेव्हा आपल्याला कुठलंही संकट लहान वाटायला लागतं आणि प्रत्येक संकटावर मी मात करून जाईल याचा आत्मविश्वास देणारं हे मिशन आहे, हे केंद्र आहे. तुम्हाला जर लिहिता येत असेल तर लिहा, तुम्हाला बोलता येत असेल तर बोला. आता ही आमची मुलगी डॉक्टर साहेबाची भाची, ॲग्रो इकॉनॉमिक्स काय विषय आहे. चव्हाण साहेबांनी ज्या व्यथा मांडल्या की त्यांनी काहीतरी काय गोडाऊन काय टाकलं म्हणले, गोडाऊन ना, वेअर हाऊस, म्हणजे आपल्या जुन्या भाषेत गोडाऊन. आता हे शिकलेली माणसं आहेत त्याच्यामुळे ते वेअर हाऊस म्हणाले. गो डाऊन झालं ते, आणि ते सावकाराचा सल्ला घेतला नाही. आमचे मित्र हुशार आहेत, ते त्यांचा सल्ला जर घेतला असता तर असं लेट डाऊन झालं नसतं कधीच. म्हणून कोणत्या क्षेत्रात कोणाचा सल्ला घ्यायचा हे कळलं पाहिजे. आपण नको त्या क्षेत्रात, आता वडिलाला दूध मागून चालले का, दूध तर आईच देईल ना. वडिलाकडे दूध मागतो, एक खाते धरून जमत नाही. कोणाकडे काय मागावं, कोणासोबत बसावं, कोणासोबत बसू नये. इथं बसलेला प्रत्येक माणूस ठरवून बसलेला आहे. आता इथले नाही म्हणा, इथं ज्यांनी बसवलं त्याला आम्ही बसलो, पण खालचे मात्र ठरवून बसलेत कोणाच्या शेजारी कोण बसायचं. म्हणजे जे आधी येऊन बसलेत ते नंतरचे मजबूर आहेत. समजा हे आता जागा रिकामी बसते, का ठरवून बसतो, आपल्याला कुठं कन्व्हिनियंट वातावरण आहे तिथं आपण बसतो. कन्व्हिनियन्स महत्वाचा आहे ना लाईफचा. स्वतःच्या जीवनात आज काय कन्व्हिनियंट आहे आपल्याला, तर आपल्याला ऑफिसर होणं कन्व्हिनियंट आहे का. आता फारच इनकन्व्हिनियंट पोझिशन मध्ये आपले आई वडील आणि आपण जीवन जगतो. आपण जर उच्च पदस्थ झालो तर आपलं लाईफ कन्व्हिनियंट होईल असं आपण म्हणतो, पण इतरांचंही लाईफ कन्व्हिनियंट व्हावं यासाठी झगडले ते शिवाजी महाराज. म्हणून त्यांची जयंती आहे, बाकी काही कारण नाही जयंती करायचं. ते राजाचा पुत्र राजा, असे हजारो राजे, लाखो राजे आले गेले, कोण कोणाला खात नाही. शिवाजी महाराजांना पर्याय मात्र नाही. कारण शिवाजी महाराज, मी म्हटलं ना की हे केवळ तलवार आणि घोड्यावरचे बसून दाखवतात आणि लोकांना असं वाटतं की 24 तास तलवारच घेऊन होते. शिवाजी महाराज सगळ्यात कमी वेळ त्यांच्या आयुष्यात त्यांच्या हातात तलवार होती. हे तेज होतं आणि हे चालत होतं. किंवा ताकद ह्या नाही आहे, ताकद ह्या होती आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून दाखवला तेव्हा तुम्हाला कळलं असेल की ताकद ह्या होतीये, ताकद ह्या नाही होतीये. वाघनकाची तयारी म्हणजे काय जोक आहे, किंवा आग्र्याहून परतीचा प्रवास म्हणजे काय प्लॅनिंग आहे. नैपुण्य, जबरदस्त नैपुण्य, जबरदस्त नियोजन. यू प्लॅन युअर डे, यू प्लॅन युअर लाईफ, यू प्लॅन युअर स्पॅन इन द आंबेडकर मिशन. तुम्हाला किती दिवस राहायचंय, नाही तर 10-20 वर्ष राहिलं आम्हालाच नाही जमणार ते. नाही इथं बरं आहे, घरी काही म्हणजे घरी कुठं जात बसा, इथंच राहू आता, असं नसतं ना. ते जागा रिकामी केली पाहिजे पटकन. जसं पृथ्वीवरून जागा रिकामी करावी लागते तसं इथेही जागा रिकामी करावी लागते. आत्ता सांगितलं पवार साहेबांनी की 182 IAS IPS ऑफिसर झालेले आहेत. हे पुढे कसे वागतात हीच माझ्या चिंतेची बाब आहे.
मला माहिती आहे ना तुमची माझी चिंता काय वेगळी नाही. बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केली तर आपण काय. पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, कारण शिक्षणाने माणूस शहाणा होतो यावरचा विश्वास जवळ 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 उडत चाललेला आहे. काही अपवाद असतील, म्हणजे शिक्षणाने माणूस शहाणाच जर होत नसेल तर शिक्षणाचं काय करायचं का शिक्षणामध्ये बदल करायचा हा महत्त्वाचा विषय आहे. आणि बदल करायचा तर तो आपल्या हातात नाहीये, बदल राज्य व्यवस्थेत आहे आणि राज्य व्यवस्था शासन करता जमात जयी आहे त्यांच्यात आहे. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले की आपलं उद्दिष्ट काय आहे. वाचले का कोणी पहिलं पान तरी. हे दिले ना पुस्तक, चॉकलेट दिली असते तर आता पण खाल्ली असते का नाही. मी एवढं पुस्तक दिलंय, पहिलं पान तरी वाचायला पाहिजे ना आतापर्यंत. काय आहे उद्देश. शासन करते जमात व्हा. हे कशासाठी तुम्हाला आम्हाला वाटतं बाबा राजकारणाचा माझा काही संबंध नाही, राजकारणाचा सगळे सज्जन दारा आणि खिडक्या लावून बसतात. अशा षंड सज्जनांची या देशाला आवश्यकता नाही. चला ह्या ग्रहावरून आपण कृपा करून, काय कारण आहे पृथ्वीवर थांबायचं. तुम्ही जर 24 तास दार बंद करून बसत असाल मनाचे आणि घराचे, तुमचा उपयोग काय. तुम्ही घरी गेल्यावर लेकरा बाळाला सुद्धा आनंद होत नाही, तुमच्या अस्तित्वाचा अर्थ काय. सज्जनानो संघटित व्हा आणि सज्जन केवळ राहू नका, क्रियाशील राहा. क्रिया महत्वाची आहे, क्रिया महत्वाची आहे. एक एक टायटल आहे बाबासाहेबांच्या. या आता मला वाटतं किती स्पीचेस होते बाबासाहेबांचे. 550 स्पीचेस आहेत बाबासाहेबांचे. 550. त्या 550 स्पीचेस मधून डॉक्टर साहेबांनी 550 स्पीचेस वाचून त्यातले 21 स्पीचेस एकत्र करून त्याला कंपाईल करून तुमच्या आमच्याकडे दिलेलं आहे. एवढं महत्वाचं काम केलेलं आहे. नाही तर एवढा फापट पसारा तुम्ही वाचत, तुम्हाला तर एवढंही वाचायला वेळ मिळणार नाही, ते कधी वाचणार. आजकाल गाईडचा जमाना आहे, इन्स्टंट आहे, ताबडतोब आहे. हे ताबडतोब आहे कार्यक्रम. किमान आपण वाचून घ्या एवढं आणि असं काहीतरी आयुष्यात लिहा. बेटा ते ॲग्रो इकॉनॉमिक्स वाली आहे का गेली आहे. जिवंत आहे. हात वर कर. कुठे आहे. तिच्या नावाने टाळ्या वाजवा वाजवा आणि तिला सांगा सरांनी आठवण केली म्हणून. ही मुलगी जेव्हा ॲग्रो इकॉनॉमिक्स मध्ये PhD करेल, IMF मध्ये जाऊ शकते, वर्ल्ड बँकेमध्ये जाऊ शकते, जगात या विषयाची तज्ञ म्हणून काम करू शकते. बाबासाहेब जर तेव्हा प्रॉब्लेम ऑफ रुपीज बद्दल बोलतात आणि त्यांच्या विषयावर, त्यांच्या बेसिसवर, त्यांच्या थॉटवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती होऊ शकते, तर ही मुलगी का जाणार नाही. जाणार, जायला पाहिजे. आणि या देशाला सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ॲग्रो इकॉनॉमिक्सचीच गरज आहे. आज देश शेतकरी, चव्हाण साहेबांनी सांगितलं शेतकऱ्याचे काय हाल आहेत ते, आणि ते आज नाही आहेत. जसे दीन दलितावर हजारो वर्षापासून इथं अन्याय झालेला आहे, तसा शेतकऱ्यावर सुद्धा हजारो वर्षापासून इथं अन्याय झालेला आहे. सरकारे आएगी, सरकारे जाएगी, सरकारे आए, सरकार गए, लेकिन किसानों की दुनिया में कोई फर्क नहीं है. एक वर्षाचं 13-14 महिन्याचं उपोषण हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीला वेळखा घालून केलं. 750 शेतकरी मेले. पण या देशाच्या राज्य व्यवस्थेला तुमचं काय झालं म्हणून बघायला 5 मिनिट सुद्धा वेळ नाही. आणि म्हणे राम राज्य आणणार, म्हणे शिवराज्य आणणार. अरे निषेध आहे तुमच्या या नीतीचा. काय आणणार. इतकी असंवेदना, इतकं संवेदना शून्य जीवन. काय त्या राज्य व्यवस्थेचा आणि त्या राज्याचा आणि त्या सिंहासनाचा इतका काय मोह की 700-800 शेतकरी मेले तरी तुम्हाला त्याच्याकडे बघायला वेळ नाही. कशी करायची आता शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यांचा तर पुतळा उभा करता, त्यांना हार तुरे घालता, त्यांची नीती मोठी आहे म्हणून सांगता, सगळ्यांनाच सांगता तुम्ही, पायाही पडता, आंबेडकरांच्याही पाया पडता. पण वागणं काय आहे. आता यांचंच म्हणून नाही आहे, मी कुठल्या एका व्यवस्थेवर बोलत नाहीये. 75 वर्षांनंतर
ही देशाची जर अवस्था असेल तर काय आहे? अजूनही 33% एरिया अंडर फॉरेस्ट नाही. तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. नॅशनल ॲव्हरेजच्या कितीतरी खाली महाराष्ट्र आहे. अजूनही 100% साक्षरता असू शकत नाही. का? काय कारण आहे? काय कारण आहे? शाळा नाही का? प्रत्येक खेड्यात शाळा आहे. आज प्रत्येक वाडीत अंड्यावर शाळा आहे. मग या देशातले लोक का शिकत नाहीत? कारण पोटाची भूक शिक्षणाच्या भुकेपेक्षा जास्त महत्वाची आहे. कारण तुम्ही त्या कुटुंबाची पोटाची भूकच भागवलेली नाही असे शासन व्यवस्था निर्माण केले आहे. राज्यघटनेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी प्रमाणे राज्य चालत नाही, लोक कल्याणकारी राजाच नाही, तर मग व्यवस्था कशी निर्माण? तर कधी जावं डॉक्टर साहेब आपली जमात तिथं आणि कधी ते शासन करते व्हावी, कधी यांच्या डोक्यात यावं? रिझर्वेशनच्या जागेतून निवडून गेलेली माणसं सुद्धा डोकं घाण ठेवून जेव्हा काम करायला लागतात तेव्हा आश्चर्य वाटतं, वेळ लागतं. कोणालाच बोलण्याची ताकद नाही, क्षमता आहे, परवानगी नाही. काय स्वातंत्र्य आहे? कुठली समता आहे? कुठलं बंधुत्व आहे? काही नाहीये. आता तुम्ही सांगितलं की या कॉलनीमध्ये या जातीच्या माणसाला घर मिळत नाही. माझा एक मित्र आहे, माझ्यासारखा उच्च पदस्थ सेक्रेटरी मंत्रालयात रिटायर झाला, मुस्लिम समाजाचा आहे. त्याला रिटायरमेंट झालं, आम्हाला गव्हर्नमेंट क्वार्टर सोडावं लागले, तर त्याला कुठल्या कॉलनीमध्ये घर मिळायला तयार नाही. मुंबईमध्ये तो म्हणला यार शेवटी नाईलाजाने मला मुस्लिम कॉलनीमध्ये जावं लागलं. दादरला घर मिळेना, माहीमला घर मिळेना, साऊथ मध्ये घर मिळेना. आज आत्ता काय कल्याण होईल? मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे पवार साहेब. सो बिग क्वेश्चन. इतका साधा नाहीये, पण हताश होता कामा नये, सोडून देता कामा नये. संत कबीर म्हणतात, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होए. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होए. माली सींचे 100 घड़ा, ऋतु आए तब फल होए, ऋतु आए तब फल होए. फल तो लगने वाले, ऋतू तो आने वाली है. आपल्या काही पिढ्याला बलिदान द्यावं लागेल. जसं स्वातंत्र्यासाठी 4.5 लाख लोकांना आपल्या जीवाचं बलिदान द्यावं लागलेलं आहे. 4.5 लाख हुतात्मे झालेले आहेत भारतामध्ये. तेव्हा कुठं या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? तर तसंच समतेचं, न्यायाचं, बंधुत्वाचं राज्य यायचं असेल तर अजून किती वर्ष लागतील मला माहिती नाही, पण आपल्याला थांबता कामा नये. मोरे साहेब, आपलं योगदान, आपलं जीवदान, आपलं बलिदान तर ते द्यावंच लागेल आणि ते दिलंच पाहिजे. आपण कार्य करत राहा, तुम्ही पण कार्य करत राहा. जेवढे मोठे पदस्थ, उच्च पदस्थ व्हाल तेवढं तुम्हाला जास्त कॉन्ट्रीब्यूट करता येईल नेशन बिल्डिंग मध्ये. तुम्ही देश उभारण्यासाठी जास्त काम करू शकाल. तुम्ही जर आज एखाद्या जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून आलात, एखाद्या जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून आलात, एखाद्या जिल्ह्याचे आरटीओ म्हणून आलात, आता हे आमचे कामाजी पवार साहेब डीएफओ होते, मग त्या जिल्ह्यामध्ये ते वृक्ष लागवड जास्त करू शकतात. त्यांच्या हातात आहे, त्यांनी ती केली, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10-15 वेळेस गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्यांनी काम केलं आणि त्यांनी ते काम केलं, त्यांना एवढे मेडल मिळाले. समाजाने, राज्यव्यवस्थेने, शासन व्यवस्थेने त्यांचं एवढं कौतुक केलं म्हणून रिटायर झाल्याबरोबर माणूस वारला नाही. नाही तर मरून जातात माणसं रिटायर झाल्यावर. नाही, त्याचं असण्याचं प्रयोजनच शिल्लक राहत नाही ना. कशासाठी जिवंत राहायचं? बायकोला फॅमिली पेन्शन मिळते, तुम्ही निघा आता. आणि मुलं मोठे झाले की बायको आपली राहत नाही, मुलाबाळांची होऊन जाते. माणूस दुसऱ्याला जेव्हा जास्त देतो तेव्हा देव त्याला आयुष्य देतो. म्हणून आपल्या कदम साहेबाला एवढं मोठं आयुष्य दिलेलं आहे. आता काही काळजी नाही. असल्या पुढचं टाळ्या कशा वाजवतो? वाजवायचं तर जोरात वाजवा, नाही तर वाजवू नका. जे टाळी वाजवणार नाही त्याच्या मातीला सुद्धा येणार नाही मी, आणि ते लवकर मरून जाईल माणूस. एक 5-6 महिन्यांमध्ये मृत्यू होतो त्याचा. बघा, तुम्हाला मरायचं आहे का जगायचे? दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवता आल्या पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आलं पाहिजे. आयुष्यभर शिवाजी महाराज दुसऱ्याला आनंद मिळावा म्हणून आपलं आयुष्य घातलेलं आहे. दुसऱ्याला आनंद मिळावा.
आपल्याला दुसऱ्याला आनंद मिळावा ही कल्पनाही माहित नाही. तुम्हाला लहान लहान मुलींनो, तुम्ही एवढे नशीबवान आहात की तुम्हाला हे साक्षरतेचे जीवनाचे धडे या वयात इथं मिळतात. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या वयात मला इंडियन कॉन्स्टिट्यूशनच माहित नव्हती. मी आपला दिवटा स्वतःला मेरिटचा बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री यात नादात होतो. ती पिरियॉडिक टेबल पाठ कर, हे कर, ते कर, त्याच्यातच सगळं. पण तुम्हाला सगळं समुच्चयाने देश, तुम्ही हे सगळं समजायला लागलेलं आहे. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला मी सांगितलं, शब्दांच्या पलीकडे जावं लागेल आणि तुम्हाला 2 लाईनीच्या मधला अर्थ काढता आला पाहिजे. तुम्ही काढा. या जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शिवचरित्रामध्ये आहे. कोणताही प्रश्न घ्या, वैयक्तिक घ्या, सामाजिक घ्या, धार्मिक घ्या, जातीचा घ्या, आर्थिक घ्या, राजकीय घ्या, प्रशासकीय घ्या, सगळंच आहे. तुम्ही उद्या रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून जर जॉईन झालात तर लँड रेव्हेन्यू सिस्टीम कुणी आणलेली आहे इतकी सुंदर? शिवाजी महाराजांनी आणली. महिलांवरती अत्याचार कोणी थांबले? तुम्हाला माहिती आहे, विधवा महिलेला साहेब तेव्हा पेन्शन होती. शिवाजी महाराजांच्या काळात विधवा महिलेला तेव्हा पेन्शन होती. इथं तर लोक चांगल्या बाईला विधवा करायच्या मागे लागलेत. काय ते आमचे ऑलिम्पिकचे खेळाडू, काय ती अवस्था, काय त्या जंतर मंतरवर पोलिसांनी फरफटत नेलं, ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये नाव गाजवलं, अशा माणसाची काय हालत झाली. कसं जगायचं? कुठली लोकशाही? काय करायचं? कठीण आहे. ही वेळ फार महत्वाची आहे 2024 ची. माझा आवाज खरं तर 140-42 कोटी लोकांनी या क्षणी ऐकायला पाहिजे असं माझं मत आहे. पण टीव्ही बीव्ही आपल्या हातात नाही, चालू आहे. आता ही शेवटची वेळ आहे शहाणपण येण्याची. आता जर कोणाला शहाणपण आलं नाही मग नंतर आम्हाला काही म्हणायचं नाही. गुलाम म्हणून जन्माला आलात, गुलाम म्हणून मरा आणि पिढ्याने पिढ्या गुलाम करून घ्या. आम्ही काय करणार? हा धोका 1927 मध्ये, किती वर्ष झाले आता त्याला? 24 आणि 3 97 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती झालेली आहे. 97 इयर्स बिफोर. तेव्हा कळलेलं आहे. तुम्ही यापैकी कोणी वाचली का मनुस्मृती? ज्यांनी वाचलं त्यांना मानाचा मुजरा, ज्यांनी वाचली नाही त्यांना वैचारिक बौद्धिक श्रद्धांजली. बाबासाहेबांनी जाळली, पण तुम्हाला माहिती आहे का काय आहे त्याच्यात? काय मोरू साहेब, बरोबर आहे का नाही? वाचा ना. तुम्ही वाचतच नाही. वाचाल तर वाचाल, मग 18 तास अभ्यास कशाचा आहे? तुम्ही वाचा. होरेसियस, बी होरेसियस अबाउट रीडिंग. खादाड माणूस कसा खातो, त्याला खाणाऱ्याचा एक रोग असतो, काहीतरी म्हणतात त्याला, भस्म्या रोग का काहीतरी लागला, किती खातच राहते. तसं किती वाचतच राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांना रात्री 12-12:30 वाजता जरी एखादा शब्द अडकळला तरी हा माणूस सायकलवर लंडन शहरामध्ये 10 किलोमीटर पायी जाऊन ग्रंथालयामध्ये जाऊन एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ अमेरिकाना हे रेफर करून येणारा हा बादर आहे. तेव्हाच कुठे विश्वरत्न होऊ शकते माणूस. असं काय साधं होऊ शकतं का? साधं काम नाहीये. आता तेवढं तर सोडा, आपलं आयुष्य तर सुधारून घ्या. मायबापाचं आयुष्य सुधारा. ज्यांनी जन्म दिलेला आहे आठवा, कसे कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आलो. तुकाराम महाराज, संत कबीर एकाच माळीची मणी आहेत. मी संतांचा अभ्यास बऱ्यापैकी केलेला आहे माझ्या याचे, पण संत तुकाराम आणि संत कबीर याच्यानंतर काही सत्य सांगायचं या जगामध्ये आता शिल्लक राहिलेलं नाहीये. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, असं कोण म्हणते? संत तुकाराम म्हणतात. आणि याच मायबापांच्या कृपेने डॉक्टर दीपक कदम साहेबांनी हे उभं केले आहे. आणि मायबापाची सेवा जर केली नसती तर कदाचित हे आपलं उभं राहिलं नसतं आणि हजारो अधिकारी इथून तयार झाले नसते. मित्रांनो, महाराजांच्या चरित्र्याबद्दल आणि महाराजांच्या चारित्र्याबद्दल काय सांगू? चंद्रावर डाग आहे, पण माझ्या राजाच्या चारित्र्यावर एकही डाग लागलेला नाही. शिवाजी महाराज की जय.
असं जेव्हा आपण हातून आळोळी ठोकतो तेव्हा 33 कोटी देव आपोआप रजेवर निघून जातात. त्यांना वाटते आता आपली या पृथ्वीवर काही गरज नाही. इतकी ताकद ज्याच्या नावात आहे त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे कसला मुस्लिम देवस्थान, कसलं काय? रायगडावर तुम्ही गेला होतात का? रायगडावर जाऊन या. महाराजांनी स्वतःचं जे मंदिर आहे, महाराज जे पूजा करायचे त्या मंदिरात मी स्वतः पूजा करून आलेलो आहे. मी बसलो. महाराज दररोज तिथे जायचे. शंकराचे भक्त होते आणि दुसऱ्या बाजूला महाराजांनी आपल्या मुस्लिम मावळ्यासाठी मस्जिद बांधलेली आहे. हे कोणी सांगत नाहीये. पवार साहेबांचं एक वाक्य मला एवढं आवडलं की मावळ्यांनी इतिहास रचला पण लिहिला होता तो कावळ्यांनी, म्हणून खरा इतिहास आपल्या समोर आलेला नाही. आता तुम्ही लिहा. किती बोलू, कितीही बोलतायत, खूप बोलतायत, खूप काही करतायत. आयुष्य इतकं चांगलं आहे मित्रांनो. या जीवनाचा उत्सव होऊ शकतो तुम्ही केला तर, नाही तर नरकही होऊ शकतो तुम्ही केला तर. पुन्हा आयुष्य तुम्हाला उत्साहाने आनंदाने जगायचं असेल आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आयुष्य आनंदी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आनंद पेरणारे प्रवासी म्हणून काम करा. आणि जर आनंद आत असेल तरच बाहेर येतो, नाही तर तुमचा चेहरा सांगतो. तुमचा चेहरा हा तुमच्या मनाचा आरसा आहे. काही काही चेहरे 24 तासापैकी 25 तास पडलेले पवार साहेब. तुम्ही बघा किती मोठ्या पदावर काय हो, त्या माणसाला आपल्याला भगवतच नाही. आपण म्हणतो ना माझा याचा काही संबंध नाही, पण आवडत नाही बाबा माणूस आपल्याला. का? थोबाडच एकदम उद्ध्वस्त झालेलं, पूर्ण उद्ध्वस्त, भूकंप झालेले चेहरे. काय एवढे दुःखी आहात? आणि एवढेच दुःखी आहात तर या ग्रहावर कशासाठी आहात? मोकळे व्हा, आम्हाला मोकळे करा. अरे खुश राहा, स्वतःवर प्रेम करा, स्वार्थी व्हा. स्वार्थी या मराठी शब्दाचा जर विग्रह केला, स्व अधिक अर्थ, स्वार्थ म्हणजे स्वतःचा अर्थ जाणून घ्या. एक रजनीचं पुस्तक आहे शिक्षा में क्रांती म्हणून, ते एकदा वाचा, ते एकदा वाचा, वाचायला लागा. तुम्ही अकॅडमिक मधून थोडेसे बोर झालात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून थोडेसे बोर झालात, हे अवांतर वाचन केलं पाहिजे. कारण हे अवांतर पर्यटन जे आहे वैचारिक, तेच तुम्हाला घडवतं. मी केमिस्ट्री शिकली, मला काहीच आठवत नाही, मला नाव काढा वाटत नाही त्या केमिस्ट्रीचा. पण अँथ्रोपॉलॉजी, सोशॉलॉजी, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, ॲग्रो इकॉनॉमिक्स खूप इंटरेस्ट येतो. संत साहित्य, अजूनही लहान लेकरासारखं पहाटे 4-4 वाजता उठायचं आणि वाचायचं, हा छंद या लेकराचा आहे. म्हणून तुमच्याशी संवाद साधता येतो. वाचावं वाटतं. मला कदम साहेब 1000 वर्ष जगावं वाटतं. आई शपथ सांगतो, मला जगण्याचा कंटाळा येत नाही. लोकांना आता काय करायचं, मरा मग कुत्रा बित्र होऊन या जन्माला. कुत्र मांजर बिंजर काय व्हायचं तेव्हा, डुक्कर. जगावं वाटत नाही. आता काय राहिले? अरे काय राहिले म्हणजे काय? अरे अभी तो सुरुवात आहे. हा, अजून किती करायचं आहे? अजून खूप करायचंय. माणसाला तुमचं जर नियोजन असेल पुढचं, पुढे काय दिसतंय अजून आता यांनी सांगितलं कदम साहेब, अजून 25 वर्षानंतरचं काय प्लॅनिंग आहे? तुमचं वय विसरा हो. तुम्ही इथून पुढच्या 25 वर्षाची प्लॅनिंग करा. मी लिहून देतो 25 वर्ष तुम्ही जगाल, लिहून देतो. आणि जर तुम्हाला उद्याच काय माहित नसेल तर तुमचं जेहिंद झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा गेम होणार म्हणजे होणार, झोपेतच होणार, तुम्हाला कळणारही नाही आपण कधी निघून गेलो म्हणून. ज्याला उद्याचं काम ठरलेलं आहे तो माणूस उठतो बरोबर, आणि ज्याला उद्या काहीच काम नाही म्हणून ज्या दिवशी खात्री पटली त्या दिवशी त्याच रात्री राम नाम सत्य आहे याची काळजी करायची गरज नाही. ही पद्धत आहे जगण्याची, वागण्याची. ही पद्धत आहे प्रेरणा घेण्याची, प्रेरणा देण्याची. त्या प्रेरणा एकमेकाला जगा आनंदाने. आणि आपल्या राजाची जयंती आहे आज राजे जन्माला आलेले आहेत. 394 वर्ष झाले. अजून 2-4 वर्षांनी आम्ही 400वी जयंती पण साजरी करू. मग त्यांचे गुरु कोण होते, हे कोण होते, ते वाद आणि विवाद, मला शून्य इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. पवार साहेब कोण कोणाचा गुरु होता, काय करायचं तुला, कोण कोणाचा गुरु होता? आता कशाला बोंबलायला माझ्यासमोर?
असेल कोणीतरी गुरु. महाराज होते खरं आहे की नाही? आहे. मग गुपचूप महाराजाबद्दल बोल. आगाऊ फालतूपणा नाही करायचा, ते सोडून द्यायचं ना, आगाऊ बोलायचं. हे आगाऊ बोलणाऱ्यापासून सावधान, हे पुतळवाल्यापासून सावधान. मी नेहमी म्हणतो, ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. पुतळ्यांचा नाही मर्दो. अरे हा पुस्तकांचा काळ आहे, हा पुस्तकांचा काळ आहे. हा विचार देऊन थांबतो. महाराजांना मानाचा मुजरा करतो, विनम्र अभिवादन करतो.